ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरचिन्तं शरण्य भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वनशी विभूषितकरा नवनीरताभा पीताम्बरा तरुणबिम्बफलाधरोष्ठा कृष्णात् परमतिमपि तत्त्वमहं न जाने। जय श्री राधा रमण, जय नवला किशोर, जय गोपी चोर प्रभु, जय जय माखन चोर। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं श्री राधे को दास, जन्म वृंदावन गोवास। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा ललितं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रा। नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम। जय धर्मजित विलाबळी, तो संभाजी गाननवाळी, जो अवतरला दयाकुळी, तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीतसो। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद
गोविंद राधे बोलो गोपाल राधे 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 गोविंदा राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रवजन्तमनुपेतमपीतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतो गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की राधा रानी सरकार की अकारण करुणावरून आलय भक्तवांच्या भक्तकल्पतरू भगवान श्रीकृष्णांच्या वाङ्मयीन मूर्ती श्रीमद भागवत कथा आणि श्रीमद भागवत कथेच्या द्वितीय दिवसामध्ये आज आपण प्रवेश करतो आहोत. भगवान श्रीकृष्ण लाडली भगवती राधाराणी यांच्या परमकृपेने श्रीमद भागवत कथा श्रवणाचा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. योग आपल्या जीवनामध्ये घडून आला. मी कालच बोलले की भागवताची कृपा झाली आणि म्हणून भागवत आपल्याकडे आलं. आपण फार सामान्य माणसं आहोत. पराधीन असणारा आपला जीव आहे. सगळं काही दुसऱ्याच्या स्वाधीन आहे. त्याने जसं हलवलं तसे आपण हलतो, चालतो, बोलतो. आणि म्हणून भागवताला आपण आपल्याकडे बोलवत नाही, तर भागवत जेव्हा आपल्यावरती कृपा करतं,
राधा राणीची जेव्हा आपल्यावरती कृपा होते तेव्हा भागवत आपल्याकडे चालत येतं आणि भागवताचं निमित्त संपूर्ण नाईकवाडी परिवार आहे आणि त्या निमित्ताने आपल्या सर्वांना, परिसरातील सर्व भाविकांना, सर्व असणारे पाहुणे मंडळी असतील, आप्तेष्ट मित्रमंडळी असतील, सर्वांना हा योग त्यांच्यामुळे प्राप्त झाला आणि म्हणून जेवढे लोक इथे भागवत श्रवण करतील, जेवढे लोक कथा श्रवण करतील, जेवढं नामसंकीर्तन करतील, तेवढे ज्यासाठी याजसाठी केला होता अट्टहास, हा जो अट्टहास या परिवाराने कथेचा केलेला आहे की आपल्या परिवारातील तरुण तडफदार मुलगा जेव्हा निघून जातो ते दुःख अवर्णनीय असतं. कारण जीवनामध्ये काही दुःख असे असतात की त्यांची सीमा होत नाही. जेव्हा मुलगा लहान असतो, बाळ लहान असतं आणि त्याचे आईवडील जातात, त्यावेळेस त्याच्यावर त्याच्यासारखं जे दुःख आहे ते दुःख जगात कुठे दुसरं सांगितलं नाही. त्यानंतर अगदी सुखाचा सोन्याचा संसार सुरू आहे आणि सुखाच्या सोन्याच्या संसारामध्ये पती पत्नी हे संसाररूपी रथाचे दोन चाकं आहेत, चक्र आहेत. जेव्हा एखादं चाक गळून पडतं त्यावेळेस तो रथ निकामी होतो आणि तो रथ पुढे जात नाही. आयुष्याचा जोडीदार अर्ध्या रस्त्यावर सोडून गेल्यानंतर जे दुःख होतं त्याची सुद्धा जगामध्ये सीमा नसते. आणि तिसरं मोठं दुःख सांगितलं की आईवडील पुत्रांना जन्म देतात याच्यासाठी देतात की आमची म्हातारपणाची काठी झाली पाहिजे, आम्हाला खांद्यावरती उचलून नेण्यासाठी आमचे पुत्र पाहिजे. पण जेव्हा नियती असा काहीतरी खेळ खेळते की ज्या मुलांनी आपल्याला खांदा द्यायचा त्यांना आपल्याला वाटा लावण्याची वेळ आपल्यावरती येते. या गोष्टी का घडतात तर आपण नेहमी त्रिविध ताप तुम्ही ऐकत आले, 3 ताप पोळतात, हे त्याचे प्रकार घडतात आणि हे आपल्या प्रारब्धातील भोग असतील, काहीतरी गतजन्मातील आपले भोग असतील, ते आपल्याला भोगावे लागतील. सगळ्या गोष्टींवरती मायबापांनो मनुष्याने कंट्रोल मिळवलं, सगळ्या गोष्टी माणसाच्या ताब्यात आल्या, पण मृत्यू ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यावरती आजपर्यंत कोणी ताबा मिळवू शकलं नाही. अहो, इथे आल्यानंतर भगवंताला जावं लागलं, इथे आल्यानंतर सगळ्यांना जावं लागलं, तेव्हा आपली गिनती किती आहे. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. प्रत्येकाला इथे जावं लागतं, पण व्यक्ती गेल्यानंतर महाराज जातो, मनुष्य जाणारा निघून जातो, पण मागची जी मंडळी त्यांच्यासाठी हा प्रवास करणं फार अवघड होऊन जात असतं. आणि त्यामध्ये आपली हिंदू संस्कृती फार मोठी आहे, फार व्यापक आहे आणि म्हणून संस्कृतीने आपल्या पिंडदानादी विधी सांगितले की त्या गेलेल्या व्यक्तीचा रस्ता मोकळा करा, तुम्ही त्याच्या मार्गामध्ये तुम्ही अडचण आणू नका, जाऊ द्या त्यांना. शरीर रूपाने ते तुमच्यातून गेले, पण त्यांचा पुढचा प्रवास सुखकर करायचा, त्यांना उत्तम सद्गती कशी प्राप्त करून द्यायची हे राहिलेल्या मंडळींच्या हातामध्ये. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण या नाईकवाडी परिवाराने आपल्याला सर्व वस्तीला म्हणा यांना दाखवून दिलेलं आहे. त्यांचा विषय झाला, आजी भेटल्या, आता त्यांचं दुःख फार मोठं आहे. त्यांच्या ज्या मुलाला 9 महिने पोटात वाढवलं ते मुलगा निघून गेलेला आहे. पण बोलताना विषय झाला, डॉक्टर साहेब म्हणाले या परिवाराच्या त्या भीष्माचार्य आहेत, परिवार टिकवून आमच्या आजींनी ठेवला, त्यांच्या नातवंडांनी सांगितलं. पण आजींनी खंबीरपणाने त्या ठिकाणी घोषणा केली किंवा निश्चय केला की माझ्या मुलाच्या सद्गतीसाठी, त्याच्यासाठी मला भागवत कथा करायची आहे. आणि हा त्यांचा निर्णय एकदम गोड आहे, फार वर्णनीय निर्णय त्यांनी घेतलेला आहे की भागवत मला करायचं आहे. आणि हे कार्य जाणकार मंडळी, हुशार मंडळी करू शकतात. नाही तर मी कालच बोलून गेले, बोलायला माणसं तर काही पण बोलतील, कशाला एवढा सोहळा करायचा, कशाला एवढा थाट करायचा, ते काय म्हातारं माणूस होतं का, वगैरे वगैरे वगैरे. पण ज्याचा अल्पावधीमध्ये मृत्यू झाला
आयुष्य जगण्याचं बाकी होतं, पण अल्पावधीमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीला जर सद्गती प्राप्त करून द्यायची असेल तर त्यावर आपल्या शास्त्राने एकच उपाय सांगितला, तो म्हणजे श्रीमद भागवत. कारण त्यांची जर तृप्ती झाली नाही, त्यांना जर सद्गती प्राप्त झाली नाही तर त्यांचं गणना ही आपल्या पितरांमध्ये होते. आणि आज तुम्ही एवढे जण समोर बसलात, यापैकी मी खात्रीशीर सांगू शकते की तुमच्यापैकी निम्म्या लोकांना पितृदोष असेल, निम्म्या लोकांना पितृदोष असेल, निम्म्यापेक्षा जास्त लोकांना. का? कधीतरी जे पूर्वज पाठीमागे गेले, आपल्या आजोबांनी वडिलांनी समजा कोणाचं पिंडदान व्यवस्थित जर केलं नसेल तर ते पितर आपल्याला संकेत देतात, आपल्याला त्रास देतात. आणि सगळ्यात मोठा दोष कोणता असेल तर पितृदोष आहे. ते आपल्याला सुखाने मग त्या ठिकाणी राहू देणार नाही. का? जर आमची तुम्ही क्षुधा शांती केली नाही, जर आम्हाला तुम्ही शांत केलं नाही तर ते आपल्याला संकेत देतात. एखाद्याला सहज शंका येईल, महाराज मग ते तर आमचेच पूर्वज होते, आमच्याच परिवारातील होते, मग ते आम्हाला का त्रास देतात? आमच्यावरती त्यांचं प्रेम नाही का? प्रेम तुमच्यावरतीच आहे, तुमच्या परिवारातीलच ते आहेत, पण तुमच्याकडेच समाधानाची अपेक्षा करतील. मग काय शेजाऱ्याकडे जाऊन करतील का? आपल्या वंशधराकडेच ते अपेक्षा करतात. आणि म्हणून पितृदोष निवारण्यासाठी सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि असं नाही की तुम्ही ज्याची जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये त्या पद्धतीने भागवत करा, आपल्या घरगुती पद्धतीने करा, आपल्या घरात करा. आपली जर शक्ती पुरत नसेल, आपली जर परिस्थिती नसेल तर छोट्या पद्धतीने करा. पण आपल्याला हे जागं होत नाही. आपण येतात फार आपली कोंडी होते तेव्हा आपण मग ब्राह्मण देवांना जाऊन विचारतो, मग ते आपल्याला उपाय सांगतात, नारायण नागबली करा वगैरे वगैरे विधी करा, मग तुमची शांती होईल. पण आपल्या शास्त्राने एवढा प्रगल्भ उपाय आपल्याला सांगितला, तो आपण शास्त्राचं न ऐकता इतर दुसरीकडे गेलो तर आपलं निश्चित नुकसान होऊन जातं. आपले संत मंडळी आपल्याला काय सांगतात? नका जाऊ आडराणे, नका जाऊ